तुमचं स्वागत आहे प्रीती स्पेशल किचन मध्ये। चटपटीत आणि झटपट अगदी स्वादिष्ट रेसिपी फक्त तुमच्यासाठी मस्ट ट्राय प्रीती स्पेशल किचन। नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन। आज आपण बघणार आहोत चटपटीत आणि झटपट होणारी उपवासाची फेवरेट सगळ्यांचीच आवडती साबुदाणा खिचडी। ती सुद्धा अगदी पोह्याच्या टायमिंगमध्ये बनणार आहे। अगदी जसे आपण कांदे पोहे बनवतो तितक्याच वेळेत आपल्याला साबुदाणा खिचडी भेटणार आहे, ते सुद्धा न भिजवलेला साबुदाण्याची खिचडी। तर चला बघूयाच झटपट होणारी पारंपरिक पद्धतीची ऑथेंटिक पद्धतीची साबुदाणा खिचडी। उद्या अनेक लोकांचे उपवास आहेत आषाढी एकादशी निमित्त, तर आज आपण करणार आहोत झटपट होणारी साबुदाणा खिचडी। आता इथं आहे त्याचे साहित्य। बारीक साबुदाणा घेतलेला आहे 1 कप, त्याला लागणारे पाव कप नारळ, ओला नारळ, अर्धा कप लागणारे भाजलेले शेंगदाणे, 1 मध्यम आकाराचा बटाटा आणि लवंगी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत छोट्या आकाराच्या। आता चला बघूया। आता नॉर्मल साबुदाणा भिजायला टाईम लागतो, अख्खी रात्र आपल्याला लागते, कमीत कमी 5 ते 6 तासापेक्षा जास्त। बट बारीक साबुदाणा भिजायला अगदी 5 मिनटंसुद्धा पुरेसे होतात। त्या बारीक साबुदाणा आणून ठेवा। जर तुम्ही विसर भोळे आहात तर बारीक साबुदाणा मस्ट आहे तुमच्या घरी। तर चला इथं बघा 1 कप घेतलेला आहे मी बारीक साबुदाणा। आता त्याला घेतले पाव कप ओल्या नारळाचे काप, भाजलेले शेंगदाणे अर्धा कप। 1 कप साबुदाण्याला अर्धा कप भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत, भाजलेले नसतील तर भाजून घ्या। अर्धा कप शेंगदाणे। इथं साबुदाणा घ्यायचा आहे ऑन द स्पॉट। जर तुम्ही उठल्या ही प्रिपरेशन करत आहात 10 ते 15 मिनटं आहेत तर अगोदर भिजवा, नाही तर आपण हे इन्स्टंट करणार आहोत। अगदी 10-15 मिनटं भिजवायची गरज नाही। कसं करायचं ते दाखवते। स्वच्छ धुवून घेतले मी, 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि 1 ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवायचं अगदी 5 मिनटं। तेव्हापर्यंत बटाटा सोलून कापून घेतो, मिरच्या कापून घेतो आपण, नारळ आणि शेंगदाण्याचा पावडर करून घेतो मिक्सरमध्ये, कूट करून घेतो म्हणजे। आता पटकन जाऊन मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, ओल्या नारळाचे काप। आता ओलं नारळ नसेल तर तुम्ही सुकं नारळ घेऊ शकता, नारळच चालत नसेल तुमच्या उपवासाला तर नाही घेतलं तरी चालेल। साधे भाजलेले शेंगदाण्याचा कूट करून घ्या तरीसुद्धा चालेल। 1 ते 2 पल्समध्ये बस हे असं बारीक कूट करून घ्यायचं आहे। जसं आपण रेग्युलर शेंगदाण्याचं कूट करतो तसंच करायचं आहे। पाणी वगैरे जास्त टाकायचं नाही, म्हणजे 1 थेंबही नाही टाकायचं, जास्त काय बिलकुल नाही टाकायचं पाणी। बस बारीक करून घ्यायचं। बटाटे सोलून स्वच्छ धुवून फोडी करून घेतलेले आहेत हे बघा अशा रीती। अगदी जसे आपण बटाट्याच्या कापण्या करतो ना काचऱ्या, तसे कापून घ्यायचे पातळ पातळ स्लाईसमध्ये। आणि मिरच्या बारीक कापून घेतल्या। तुमच्याकडे जर लहान मूल असेल तर नक्की मिरच्या हुब्या कापा, म्हणजे काढायला सोयीस्कर होतं, पटकन काढता येते हिरवी मिरची हुबी चिरलेली असेल तर। आता साबुदाण्याचे हे सगळं प्रिपरेशन करेपर्यंत भिजत ठेवलेले ते काढले चाळणीमध्ये, अशा चाळणीमध्ये काढून घ्यायचे। अगदी 5 मिनटं भिजलेले पाण्यामध्ये आणि ड्रेन करून घ्यायचं, चाळणीत ठेवायचं। एक्स्ट्रा जे पाणी असेल ते सुद्धा निथळेल। आता पटकन बघूया बटाटा कसा शिजवायचा। बॉईल बटाटा असेल तर ही प्रिपरेशनसुद्धा वाचते, बॉईल नसेल तरीसुद्धा आपल्या 5 मिनटात होतं। आता बघूया तडका द्यायचा आपल्याला बटाटा आणि मिरचीला। फ्राय पॅन ठेवा, कढई ठेवा, जी तुमच्याकडे अवेलेबल असेल ते भांडं ठेवा ज्याच्यामध्ये तुम्हाला खिचडी करणं गरजेचं। स्वच्छ धुवून घ्यायचं, उपवास आहे तुमचा तर नक्की स्वच्छ धुवूनच घ्या। छान भांडं तापलं म्हणजे आपला पॅन तापला की टाकायचे 2 चमचे तूप। तुपाच्या ऐवजी तुम्हाला तेल वापरायचं असेल ते सुद्धा वापरू शकता, तूप वापरायचं आहे तर तूप वापरा। 2 चमचे तूप टाकलं, तूप छान गरम झालं, मेल्ट झालं की त्यात टाकले मस्त तडतडायला बारीक चिरलेली हिरवी मिरची। हिरवी मिरची तडतडते तेवढ्यातच आपण टाकले जिरेसुद्धा, अगदी अर्धा छोटा चमचा जिरे टाकले। मी हे उपवासाला नाही करत आहे, तुमच्या उपवासाला चालत असेल जिरे तर नक्कीच यूज करा, नसेल चालत तर स्किप केलं तरी चालतील, मिरच्या तर चालतात। छान जिरे आणि मिरच्या फ्राय झाल्या की लगेच टाकलं आपले बटाट्याचे कापसुद्धा। बटाट्याचे काप शिजण्यासाठी त्याच्या अगोदर आपण टाकलं बटाटापुरतंच मीठ। आता बटाट्याला किती लागेल त्यानुसार तुम्ही टाका। मी इथं अर्धा छोटा चमचा घेतलेला आहे मीठ। मी रॉक सॉल्ट वापरते, तुम्हाला जे मीठ वापरायचं असेल ते तुम्ही वापरू शकता। छान ह्याला फ्राय करून घेतलं, परतून घेतलं आणि ह्याला एक झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची। आता वाफ किती वेळ, अगदी 5 ते 6 मिनटं ह्याला झाकून वाफ काढून घ्यायची। तेव्हापर्यंत आपल्या इथं साबुदाणा जो आहे तो ड्रेन करून झालेला आहे। छान पाणी निथळत आहे,
निथळून झालेले आहे बटाटे फ्राय करेपर्यंत. बटाटे एका बाजूला शिजतात त्यापर्यंत आता आपण ही प्रिपरेशन करूया. तर त्याच मिक्सिंग बोलमध्ये पाणी काढलं, म्हणजे पाणी काढून टाकलं आणि मग साबुदाणा घेतला चाळणीमधला आणि आता इथं टाकलं आहे जे नारळ आणि शेंगदाण्याचा कूट केलेला तो घेतला आणि त्याच्यात टाकलं. पूर्ण जे भांड्याला लागलेलं झाकणार ते पूर्ण घ्यायचं, वेस्ट करायचं नाही. ही सगळी गोष्ट मेहनतीने कमवलेली असते. डोंट वेस्ट एनिथिंग. मीठ टाकलं चवीपुरतं. इथं मी पाव चमचा मीठ घेतलेलं आहे. मीठ मी 2 टायमाला टाकते, पोहे असो किंवा खिचडी वगैरे असेल साबुदाण्याची असेल. एकतर साबुदाण्यासाठी सुद्धा आपल्याला मीठ एकसारखं हवं, त्यामुळे अगदी साबुदाणे फिक्के लागायला नको, त्यामुळे पाव चमचा इथं टाकलं आणि अर्धा चमचा बटाट्यापुरतं तिथं टाकलं. छान हिला मिक्स करून घ्यायचं. हाताने प्रयत्न केला पण तो होत नाही. ॲक्च्युली प्रॉपर मिक्स आपल्या इंडियन पद्धतीनेच होतं. हाताने जसं छान मिक्स होतं तितकं चमच्याने नाही होत इव्हनली मिक्स, त्यामुळे हाताचाच वापर करा भारतीय पद्धतीने. ओके, सो आता ह्याला छान इव्हनली एकसारखं मिक्स करून घ्यायचं. ह्याला जास्त तुम्ही रब करू नका. बारीक साबुदाणा आहे, तुम्हाला मिक्स करताना जाणवेल की हे अगदी सॉफ्ट नाही झालं, पण हां अगदी बारीक साबुदाणा असतो. 5 मिनटात ते पाण्यामध्ये ठेवून ते सोक होतात अर्धे आणि अर्धे वाफेमध्ये होतात. तर डोंट वरी, तुमचे साबुदाणा अगदी मस्त मऊसूद आणि मोकळे होणार आहे खिचडी आपली. तर हे बघा, बटाटा छान 5 ते 6 मिनटं एक वाफ काढली, छान परतून झाला आहे. तुम्ही बघितलं अगदी गोल्डन ब्राऊन असं फ्राय झालेला बटाटा. आणि मी चमच्याने काय सुरीने सुद्धा तुम्हाला दाखवते. मस्त आहे बघा, शिजलेला एकूण एक बटाट्याचं पीस, कारण की असे मस्त पातळ आपण काप केलेले बटाट्याचे. जसं आपण काचरा करतो ना, अगदीच त्याच पद्धतीने पातळ असे बटाट्याचे काप करायचे. तुम्हाला हवं तर तुम्ही बॉईल बटाटा वापरला ना तर अगदी बस एक फ्राय करायचं आणि 5 मिनटं 2 मिनटं ठेवायचं परतायला. आणि लगेच आता आपण बटाटे शिजल्यावरती जे आपण साबुदाणा आणि शेंगदाणे, ओलं नारळ जे मिक्स केलेलं आहे मिठामध्ये ते ह्याच्यात ॲड करायचं आणि छान ह्याला परतून घ्यायचं. आता इन दिस केस आपल्याला इथं परत एक वाफ काढायची आहे साबुदाणा शिजण्यासाठी. बटाटे तर ऑलरेडी आपले शिजलेले आहेत. अगदी एक 8 मिनटाची एक आपण वाफ काढणार आहोत. ह्याच्यामध्ये आपले जे अर्धे निम्मे जे साबुदाणा नरम नाही झाला तो होईल. एक 8 मिनटाची आपण वाफ काढूया. आता ह्या स्टेजला जर तुमच्याकडे 10-15 मिनटं आहे, म्हणजे तुम्ही साबुदाणा पाण्यातून उपसून ठेवलेला आहे 10-15 मिनटं आणि तुम्ही फ्रेश अप व्हायला गेलात, तर अगदी स्टीम करायची सुद्धा गरज नाही लागणार, कारण की अगदी 10-15 मिनटात तो साबुदाणा छान मऊ होतो. आपण बस त्याला 5 मिनटं ठेवलं त्यामुळे तो इतका वाफ काढणं लागली आपल्याला. बट जर तुम्ही 10-15 मिनटं त्याला रेस्टला ठेवलं तर अगदी वाफ काढायची गरज नाही, नुसता परतून तुमचा साबुदाणा खिचडी तयार होते. आता ही 7-8 मिनटानंतर मी बघते बघा, झाकण उघडलं. एक 8 मिनटानंतर मी झाकण उघडलं आणि तुमच्या समोर अशी मस्त मोकळी मऊसूद अशी, तरीसुद्धा मी चौघा बाजूने तुम्हाला दाखवली. कुठेही आपली खिचडी जी आहे ती करपली नाही, लागली नाही. मस्त अशी मऊसूद आणि मोकळी खिचडी तयार आहे. अगदी पारंपरिक पद्धतीची आहे. बारीक साबुदाणा असेल ना तर हीच बेनिफिट होतं. अगदी तुम्ही विसर भोळे आहात तर नक्की बारीक साबुदाणा घरी ठेवा आणि झटपट अगदी 10 मिनटाच्या आत तुमची ही साबुदाणा खिचडी रेडी होते. विदाऊट एनी सोक, विदाऊट आणि बटाटा बॉईल करायची गरज नाही, साबुदाणा सोक करायची गरज नाही. अगदी ऐन टायमाला जितके पोहे करायला टाईम लागतो तितकाच टाईम लागतो आपल्याला साबुदाणा खिचडी करण्यासाठी. बस काय पाहिजे, बारीक साबुदाणा पाहिजे आपल्याला. ही इझिली कोणत्याही वाण दुकानातसुद्धा भेटतो आणि अगदी डीमार्टलासुद्धा भेटतो. तर नक्की ट्राय करा ह्या पद्धतीने बारीक साबुदाण्याची झटपट होणारी आणि स्वादिष्ट अशी खिचडी. नो झंझट, नो टेन्शन. विसरले मी, बटाटे बॉईल करायला वेळ नाही, आता काय करायचं, आता कच्चीच राहील का काय, अजिबात नाही. जास्त कुक केली तर चिकट होते, जास्त कुक केली तर ती करपतेसुद्धा. नो वरी, ह्या पद्धतीने ट्राय करा, अगदी एक नंबर होणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कारण सगळं करणं निःशुल्क आहे, फुकट आहे. जर मोठे यूट्यूबर असले तर त्यांची टीमवर्क असते, पण ही तर आमची छोटे यूट्यूबरला एकटीलाच मेहनत करावी लागते. व्हिडिओ शूट असो किंवा मग एडिटिंग असो, तर प्लीज प्रोत्साहित करा आम्हाला. असे छान तुमचे कमेंट करा. मस्ट ट्राय रेसिपी आहे, अगदी साधी सोपी झटपट होणारी आहे आणि असेच कंटेंट आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटणार आहे. सो लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप धन्यवाद. असंच छान प्रतिसाद देत राहा. आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा. थँक्यू.